कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच आज मी मस्तपैकी मेकअप करून एकदम मेकअप शेकअप करून रेडी झाली आहे. कारण आज मला रील शूट करायची आहे. किती भरपूर दिवसांनी आज मी आय थिंक 1 महिन्यानंतर मी आज रील शूट करणार असत. लायनर माझं सुकायचं बाकी अजून. आणि आता बघते मी मला काय घालायचं. मेकअप तर झाला आहे, बट आता साडी घालायची की काय घालायचं बघू आता. इंस्टाग्राम अकाउंटवरून मी गायब झाली होती आणि यूट्यूबला कंटिन्यू करत होती. पण आता मला दोन्हीकडे बॅलन्स करायचा आहे. इंस्टाग्राम फारच इम्बॅलन्स झालं आहे, तर त्याला मी आता दोघांकडे बॅलन्स करून आता मी परत इंस्टाग्राम सुरू केलं. म्हणजे काय डायरेक्ट स्टॉप नव्हतं केलं, बट थोडा कमी लक्ष देत होती. तर आता ते सुद्धा होणार नाही. आता दोन्ही ॲप चालवायचे. 1 hour later. ही वाली साडी घातली, नंतर मग ही वाली घातली आणि ही अशी कशी मी दिसतीये पूर्ण हे बघा. सो मी आता भरपूर रील काढल्या आणि भरपूर दिवसांनी सुद्धा काढला. तर हा आता माझा फायनल लुक आणि हा होता इथे पसारा आणि आता हा सगळा पसारा मला आवरायचा आहे. सो चला आता अगोदर हा लुक जरा चेंज करू आपण आणि मग हा इथला एवढा सगळा पसारा आवरून घेऊ. ही इथे माझी रिंग लाईट, हे इकडे कपडे, हे सगळा पसारा आवरून घेऊ. लुक चेंज. तर आता अजून मेकअप पुसायचा बाकी आहे. तर आधी आता आपण सगळा हा पसारा आवरून घेऊ. क्लीन झालंय. आता मी जेवण करते. The next day. गाईज, दिस इज नेक्स्ट डे. कालचाच व्लॉग आज पुढे कंटिन्यू करते मी. कारण भरपूर दिवसापासून मी चॅलेंजचे व्हिडिओ दाखवत होती. तर मग मी आज पूर्ण एक व्लॉग कंटिन्यू केला आहे. सो आत्ता मस्त सायंकाळचे 4 वाजले. सायंकाळचे किंवा दुपारचे काहीतरी 1. तर आत्ता मी पास्ता बनवणार आहे. कारण आज सकाळची वांग्याची भरीत होती. वांग्याचं भरीत होतं ते तर मला आवडत होतं, पण ते संपलंय आणि आता मला परत भूक लागली आहे. म्हणजे भूक तशी लागली नाही, पण पास्ता खायची भूक लागली. Women. येस. तर आता मी पास्ता बनवते. सो इथे आहे पास्ता आणि आजपर्यंत आपण नॉर्मल साधावाला त्याच्यात कांदा टमाटर टाकून बनवतो तो वालाच पास्ता खाल्ला आहे. व्हाईट सॉस पास्ता कधी खाल्ला नाही आणि व्हाईट सॉससुद्धा नाही आहे. पण व्हाईट सॉस घरी बनवून व्हाईट सॉस पास्ता बनतो. बट मी जर तो आत्ता बनवला आणि तो जर त्याच्यामध्ये गडबड बिघाड आला काही, तर मी पण उपाशी आणि पास्ता बनवायला गेला. साधा पास्ता बनवते. तो हा पास्ता आपण बॉईल करूया. आता मी कांदा आणि टोमॅटो चॉप करून घेते. पास्ता आपला बॉईल झालाय. आता आपण त्याला स्टीम करू. कांदा टोमॅटो कट करून झाले. आता आपण पास्ता बनवू. इथे मी कढई ठेवली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकलं. आता कांदा टाकू. बस हवा निकल गई. पास्ता बनवायचं कॅन्सल का केलं? कारण त्याचं एक कारण होतं. लास्ट टाईम आय थिंक 1 महिन्यापूर्वी ते मोमोज बनवत होती. आताच एक नवीन उद्योग करत होती आणि तेव्हाच मी इतकी गडबड करून ठेवली की मैद्याचं पिठाऐवजी तांदळाचं पीठ घेतलं आणि त्या तांदळाच्या पिठापासून माझं मोमोज बनायचं काम चालू होतं. त्यामुळे म्हटलं आत्ता ही रिस्क नको. जर रेसिपी बिघडली तर मला तिथं फिरावं लागेल. नो वे. साधा आपल्याला जे केलं. भाजी पोळी नाही बनवता आली तरी चालेल, असं बनवता आलं पाहिजे, कारण की त्यांनी आपलं पोट भरते. हो. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे पास्ता मसाला. वाव. नुसता पास्ता मसाला टाकला तरी पास्ताचा वास यायला पण लागला. मीठ टाकायचं राहिलं.
आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो सॉस आणि आता पास्ता. देखो ना गाइस, ये तो इग्लू बन रहा है. देखो ना हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, ये हॅपी सब क्या देखना पड़ रहा है? आता याला मिक्स करून घेते, मग मी मस्तपैकी याला टेस्ट करते. तर आता इथे आपला पास्ता रेडी झाला आहे. वरतून थोडी कोथिंबीर पण ॲड केली होती मी. आता आपण याला टेस्ट करू आणि मग मी सांगते मी काय घोटाळा केला आहे. पूर्ण थंड होऊन गेला हा. कारण मध्येच एक काम आलं मला म्हणून, त्यामुळे चांगला आहे, म्हणजे एकदम चांगला आहे. बट मी याच्यामध्ये हळदच टाकली नाही. तुम्ही जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. बघितलं असेल, कांदा टोमॅटो टाकला, त्याच्यानंतर मी डायरेक्ट पास्ता मसाला टाकून दिला. त्याच्यामुळे हळद पण टाकली नाही, मिरची पण टाकली नाही, फक्त पास्ता मसाला. त्याच्यामध्ये ऑलरेडी हळद मिरची हे राहतच सगळं, बट तरी पण वरतून मी काहीच ॲड केलं नाही. आणि हा असा काही आपला पास्ता दिसतो आणि खाण्याची टेस्ट पण खूपच चांगली आहे. स्वतःने केलं तर स्वतःला तर आवडतंच. बात तो सही है. सो असा मी 2-3 दिवसांचा मिळून एक व्लॉग बनवला आहे. कारण भरपूर दिवसापासून चॅलेंज हेच व्हिडिओ चाललं, त्यामुळे एक व्लॉग पण पोस्ट केला. अल्टरनेटिव्ह डेजचे व्लॉगसुद्धा बघा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. कारण मी 100 सबस्क्रायबर्स झाल्यावर लाईव्ह येणार आहे यूट्यूबला फर्स्ट टाईम. या अगोदर पण मी हे तुम्हाला सांगितलं आहे, बट तरी पण एकदा सांगून देते. आणि कोणतरी एकच बाकी आहे, कोण है वो जिसने मेरे चॅनल को सबस्क्राईब नाही किया आहे, तर नक्की सबस्क्राईब करा. आणि मला भरपूर दिवसापासून एक कमेंट येते की स्टाईल क्लॅश WWE चॅलेंज असं एक कमेंट आहे. तर त्या चॅलेंजला थोडा टाईम लागेल, म्हणजे मे बी नेक्स्ट वीकमध्ये येईल. ते ओपन व्हिडिओ टाकणार आहे, पण थोडासा टाईम लागेल. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.